त्यासाठी तुम्ही व्यक्तिशः जे काय करू शकत असाल, कारण तुमचा रीच सगळ्याच प्रकारे मोठा आहे, तुमचा तो ऑनलाईनही मोठा आहे, तुम्ही ठरवलं तर तुम्ही फिजिकली पण खूप काही करू शकता. तुमची ती सगळी मदत महानगरपालिकेला हवी आहे. तुमच्याकडे मी आता जसं म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये एक प्रश्न आहे, उत्तरही दिलेले आहे तुम्ही, पण तरी सुद्धा एक वेळा रिपीट करते की हे एक दिवसात कसं काय होणार. उत्तरही तिकडनं चाललेलं आहे की एक चिंगारी आहे ती लावायची आहे आणि त्यानंतर मग ते सोडून द्यायचं आहे. फक्त त्याच्यात सोडून द्यायचं इन द सेन्स तुझं तसं नव्हतं की मग ते परत चालत राहणार आहे. तर ही जी वारंवारिता आहे ही आपल्याला करायची आहे. असं नाही आहे की आज आपण उद्या जेव्हा आपण हे करतोय परवा तर हे पहिल्यांदा होते, असं अजिबात नाही आहे. याच्यापूर्वी अनेकदा अनेक लोकांनी मोठमोठ्या प्रमाणात हे ड्राईव्ह घेतलेले आहे, हे किंवा असे ड्राईव्ह घेतलेले आहे. आपणही तेच करतो आहे. त्याच्या मागचा हेतू फक्त एवढा आहे की या 15 दिवसांमध्ये आपण एका दिवशी एक ह्यासाठी घेतोय की आपल्याला इतक्या प्रकारचे कामं करायचे आहे हे सगळ्यांना सांगायचं आहे. आणि मग हे काम करत असताना एका दिवशी लेख साफ होत नाही, कारण आता 3 महिने 2 महिने झाले आम्ही अंबाझरी करतोच आहे. एकही दिवस त्याच्यावर रेस्ट नाही आहे. पण पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष अजून आम्हाला ते सातत्याने करायचं आहे आणि त्यानंतरही कदाचित करायचं आहे. पण ते वारंवार वर्षोनवर्ष करतोय. मग तोपर्यंत जर सगळा विचार केला असता तर सगळ्याच्या सगळं हिरवं दिसलं असतं, पण तसं होत नाही. आपण 100 झाडं लावतो, त्यातले 20 झाडं राहतात. 80 झाडांचं कधीतरी कमी जास्ती काहीतरी होतं. त्याच्यामुळे हा पण ड्राईव्ह आपल्याला करायचा आहे, पण आपण त्यामध्ये नव्याने दुरुस्ती काय करू शकतो हे बघायचं आहे. आता यावेळी जेव्हा आपण झाडं लावू महानगरपालिकेच्या माध्यमातून, परवा आपण जेव्हा 5 तारखेला लावणार ती सिम्बॉलिक लावणार आहे, कारण आत्ता लावली तर ती टिकणार नाही, जगणार नाही. त्याच्यामुळे पुढल्या 15 ते 20 दिवसांमध्ये ती जगतील यासाठी, म्हणजे तशा प्रकारे प्लांटेशन करता येईल टेक्निकली, यासाठी जे करायचं ते सगळं, म्हणजे मोठे खड्डे सिमेंट रोडवर असतील तर ते मोठे खड्डे, त्याच्यात माती भरणं, त्याला मॉइश्चर तयार होऊ देणं, एक पाऊस पडून जाऊ देणं आणि त्यानंतर प्लांटेशन करणं, अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती सगळी करणं आणि पुढच्या महिना 1.5 महिन्यात सातत्याने प्लांटेशन करणं. जे महानगरपालिकेचं 5 लाख झाडांचं लक्ष्य आहे ते आपण सगळे मिळून, आता तुम्हाला बोलवलं आहे असे आपण सगळ्या स्वयंसेवी संस्था बोलवल्या, मार्केट्सचे लोक बोलवले, आपण रुग्णालयाचे म्हणजे वैद्यकीय आघाडीचे लोक बोलवले, धार्मिक संस्थांचे लोक बोलवले, हे सगळे लोक आले. आणि हे सगळे आले असेल तरी सुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत महानगराचे सगळे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, विविध पक्षांचे सगळे लोक, हे सगळे मिळून आपण हा ड्राईव्ह घेतो आहे. मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की त्याच्यामध्ये जो एक दिवस दिला आहे, म्हणजे त्या दिवशी लेक, त्या दिवशी स्लम सफाई, मग एका दिवशी समजा सगळी स्लम सफाई झाली असती तर काही म्हणजे प्रश्नच नाही, शहर कसं झालं असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे एका दिवशी पूर्ण सफाई या अर्थाने नाही, तर आपण ते सिम्बॉलिक करायचं आहे. पण आपण हे सिम्बॉलिक करताना तुम्हाला बोलवण्याचं कारणच ते आहे की तुम्ही एक गोष्ट झाल्याच्या नंतर ती एक गोष्ट लाख लोक पाहतात आणि मग त्यांच्या मनावर तो परिणाम होतो आणि त्यातले काही किमान अर्धे लोक, किमान 25% लोक आपल्याला त्या प्रकारे, तशा प्रकारे त्यांचं मेंटल कसं तयार होतं आणि मदत करायला तयार होतात. त्यांची मनस्थिती बदलते. ती मनस्थिती त्यांची बदलावी आणि आपलं शहर सुंदर व्हायसाठी त्यांनीही सहभाग घ्यावा, यासाठीच परत तुम्हाला बोलवलं. त्याच्यात एक 10-15 दिवसांचा ड्राईव्ह दिलेला आहे, तो आपण पाहिला आहे. त्या सर्व ड्राईव्हमध्ये त्याचं नियोजन आता जे होत आहे, म्हणजे उद्या सकाळी सगळं नियोजन होईल, आपल्यापर्यंत ती माहिती येईल, कारण आपली बैठक झाली. पण तुम्हाला नाही माहिती, कारण आपण सिम्बॉलिक म्हटल्यावर शहरभर सगळीकडे जसं कार्यक्रम होणार नाही, तर मग शहरात मुख्य 5 ठिकाणी मोठे कार्यक्रम होतील. आपल्या झोन स्तरावर आपले जे झोनचे अधिकारी आहे, वॉर्ड ऑफिसर आहे, झोनचे सभापती आहे, तिथले नगरसेवक आहेत, तिथल्या संस्था आहे, त्या संस्था आपापल्या भागात काम करतील. एक दिवस सगळ्या मंदिरांची किंवा चर्चची, सगळ्या धार्मिक स्थळांची जेव्हा सफाई होईल ती सगळ्या त्या ठिकाणी होईल, ती आपल्या सर्वांच्यापर्यंत कशी येईल. मग जे 5 मुख्य कार्यक्रम मोठे होतील, बाकी काही छोटे छोटे होतील, ह्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठीची व्यवस्था, नियोजन ती आता उद्या आपल्याकडे येईल. आणि ज्या सगळ्या मोठ्या लहान जी माहिती आपल्याला मिळते त्या सर्व कार्यक्रमांची माहिती, म्हणजे उपक्रमांची माहिती आपल्या मार्फत सगळ्या लोकांना मिळावी, ही मदत तुमच्याकडून हवी आहे. निश्चितपणे महानगरपालिका, आपल्या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहे कुठल्यांच्यासाठी चांगलं होण्यासाठी. तिथलं तुम्ही म्हटलं तसं हवेचा जो काही त्याचा AQI जो आहे हा वाढण्यासाठी आपलं शहर आता मागील काही वर्षांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देखील थोडंसं बऱ्यापैकी मागं गेलं आहे. ते पुढे येण्यासाठी जे सेग्रिगेशनचे विषय आपण म्हटले ते अधिक ताकदीने आपण करू शकतो का, मागल्या काळामध्ये होते, आता परत करता येईल, त्याची दुसरी बाजू जरूर आहे.
पण तरी सुद्धा जितकं होईल तितकं अधिक ते देखील करण्यासाठी हे सगळे निर्देश महानगरपालिकेच्या माध्यमातून देता येईल, म्हणजे दिल्या जातील. आपल्या इथे देशात सर्वात मोठा प्लांट कचऱ्यावरच्या प्रक्रियेचा जो आहे तो होतो आहे. आपले जे मार्क्स मागील काळामध्ये कमी झाले ते मार्क्स निश्चित इथून अधिक होतील. त्याच्यापेक्षा अधिक काही चांगले प्रोजेक्ट आणता येतात का, ज्याच्यामुळे आपल्याला कार्बन क्रेडिट आपलं वाढेल. या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न महानगरपालिका करते. हे खरं आहे की आपल्यामधलं कम्युनिकेशन जरा जे कमी आहे ते निश्चितपणे वाढवलं पाहिजे. ते नंबर्स जे तुमच्यापर्यंत येतील आणि चांगल्या गोष्टी जे चुकीचं असेल ते टाकणं, कारण टाकण्यामुळे देखील फायदा होणार आहे ते दुरुस्त होण्यासाठी. पण जे चांगलं झालं असेल ते देखील सांगण्याचं आपलं काम महानगरपालिकेचे चांगले आणि शहरावर आणि महानगरपालिकेवर देखील प्रेम करणारे आपण लोक या अर्थाने अपेक्षा आपल्याकडून आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना ह्या 15 दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माध्यमातून येणारे लोक फिजिकली त्या ठिकाणी आपली सेवा देऊ शकत असेल, पर्यावरणासाठी, निसर्गासाठी, शहरासाठी, त्यांच्यासाठी विनंती करते. आणि त्याच्याशिवाय जे जे काय चांगलं काम आपण करतो, हा जो ड्राईव्ह आहे हा ड्राईव्ह अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी देखील आपण मदत करावी ही विनंती करते. या ठिकाणी बैठक संपवते. तुम्हाला अधिक समजा चर्चा करायची असल्यास